उत्तमदा घेतो पण एकच नंबरचा घेतो, तो एकच नंबरचा खेळ खेळतो, कधी पण 0 नंबरचा खेळ खेळत नाही. आप्पा झाले किंवा उत्तम त्याचं नाव छाती होय, बघा त्याचं नाव छाती होय, किरण आप्पाचं भारतचं नाव छाती आता होय. होय. बघा इथं म्हणतात, याला म्हणतात प्रेम. विजला बैल भारत, तो विजू शकत नाही. खरं 3 वर्ष खरंच अंध्या रात्र्यामध्ये आम्ही एक नंबर केलेला आहे. एवढा भारत आमचा आता बंद केला आम्ही, पण त्याच्यानंतर आमची जागा चालवणारा फक्त आमचा रायनाच आहे. घडतोय सुपरस्टार घडणार. उत्तम शेठच्या दावणीला कधी पण सुपरस्टार नाही, हिरोच जन्माला येईल. आणि मोठ्या मैदानाचा जो विषय असेल ना, तो कधीच म्हणजे किरण आप्पाचं नाव आणि उत्तम दादाचं नाव आणि एकनाथ नानाचं नाव कधी खाली पडून जाणार नाही रायना. उत्तम शेटगावली यांचा जलवा आणि आमदार आजच्या या खिरकालीच्या मैदानामध्ये बिंजोरच्या गुलालाचा मानकरी झाला आहे. आज उत्तम शेटगावली नाही आले, मला वाटतं लग्न कार्य चालू आहेत ना आता काही आपले याच्यामध्ये समाजामध्ये, तर नक्कीच त्यांच्यासाठी आज त्यांची उपस्थिती असेल तिकडे लग्नाला. तर बघूया दोन्ही बैलांनी गुलाल घेतला आहे, कसं नियोजन केलं आहे. सांग भाऊ तुझं नाव. माझं नाव योगेश नंदा भागवत. मला सगळीजण म्हणजे उत्तम शेट्टी तर 500 बोलतात. आज खरं तर दादा समारंभामुळे तो बाहेर गेलता, तर नितीन शेठ गवली, अरुण शेठ गवली आणि राकेश भाऊ गवली यांनी सगळ्यांनी नियोजन केलं. तर त्यांच्यामुळे ह्या 2 गाड्या झाल्यात. आजचा खराचा गुलालाचा मानकरी तो बोलत असतील तर त्याला प्राधान्य द्यावा, तर आमचा नितीनदा आणि राखे भाऊ आणि मेन मोलाचा सहकार्य वाटा म्हणजे आमचा उत्तम शेठचा. बघा आणि दोन्ही वेगवेगळ्या पायऱ्यामध्ये पळालेत का? ह्यो पळाला रिया प्रदीप गीते यांचा पिस्टन बरोबर पळाला आणि तो आपला काय बोलतात ते दहिली बोनवलीवाल्यांचे पोलीसराव त्याच्यामध्ये पळाला. पोलीस आणि जलवा आणि पिस्टन आणि आमदार पळाला. दोन्ही गाड्या चांगल्या आल्या, वर टाकाटाकीत झाल्या. गाड्या बॅनरवर जमल्या होत्या का अशा इथं जमल्या? दोन्ही गाड्या बॅनरवर जमून आलतो. बॅनरवर जमून आलतं ना. हां. कुठेतरी मला वाटतं या बैलगाडी शर्यत क्षेत्रामध्ये आज खूप मोठं नाव आहे. त्या दिवशी कोरेगावचा मान सुद्धा मिळवला रायना आणि ती एक लढत पण बघायला मिळाली. भावा भावाची लढत आहे. बरोबर आहे. भावा भावा जाईल त्याचा काय नाही, सामना सगळ्यांचाच असतो असं काय नाही. त्यांनी जरी मारली आपण तरी मारली तरी आपण भाऊ भाऊ आहेत. राहुल भाई आणि सगळी आपण एकत्रच. कारण कुठेतरी बघतो ना आज उत्तम शेटगावली झाला किंवा राहुल भाई झाले, सगळे खूप चांगले संबंध बनले त्या क्षेत्रामध्ये. आणि बघा पूर्वीपासून तुमच्या गाड्या पण होतात, त्याच्यानंतर पायऱ्यामध्ये पण पळतात. हो ना. काय बोलाल आज या जलवा आणि याची जे पायऱ्या केलं होतं ते कसं काय केलं होतं? ते सगळं नितीन भाऊनीच केलं. नितीन शेठ गवली म्हणजे ते भाऊ भाऊच आहेत सगळे आणि राकेश गवली या दोघांनी पायरा केला त्यांचा आणि आज त्यांनी दोघांचा गुलाल करून आता आम्ही आमच्या घरी. कोणी पळवल्या गाड्या? एक पळवली, एक कुणाल ड्रायव्हर आंबेशिववाल्यांनी आंबेशिवचा आणि एक पंकज ड्रायव्हर चांदपनी, त्या दोघांनी गाड्या पळवल्या, वेगवेगळ्या गाड्या पळवल्या. आणि मला वाटतं 12च्या आतच दोन्ही गाड्या झाल्या. म्हणजे बघा कुठेतरी जे नियम आहेत ते नियमांचं पालन पण होतंय. हो ना. काय बोलशील आता तुझ्याकडे बघून मला वाटतं खूप आता गरमीचं प्रमाण पण वाढलंय आणि चेहऱ्यावर तुझ्या दिसतंय. लय खाली आम्ही 1.5 तास थांबलेलो. एक ड्रायव्हर गेलता, दुसरा ड्रायव्हर नाही आला. आमचा पंकज ड्रायव्हर परत गेलता त्याच्या गाडीवर आहे भाऊ. आम्ही 1.5-2 तास खाली थांबलेलो. ह्याची लवकर झाली, सॉरी ह्याची लवकर झाली पण त्याची लेट झाली. म्हणजे कुठेतरी चल आल्यासारखा 2 गुलाल घेऊन जातात. बस. आणि रायना कधी येतंय आता घाटावरनं मुंबईला? आता ते दादाला माहीत असेल, कारण मी त्याला विचारत नाही काय. ते जेव्हा बैल आणतील तेव्हा आपण सांभाळायला आपण. भरपूर वर्ष झाली ना आता तू उत्तम शेटच्या दावणीला. दादा म्हणजे मला पोरासारखा मानतो. दादा म्हणजे एक मला घरच्या पोरासारखा मानतो. मला कधी काय बोलणार नाही, काय नाही. पण मला कधी पण म्हणजे मी त्याला विचारत नाही का लहान तोंडी मोठा घास आपण कधी घेऊ शकत नाही. फक्त दादाला मी विचारतो का बाबा भारत कधी येणार आहे, रायना कधी, तेवढा विचारतो. पण मी पुढचा त्याला बोलत नाही काय असं. पण आहे ना कुठेतरी बघा किरण आप्पा झाले किंवा उत्तम त्याचं नाव छाती होय. बघा त्याचं नाव छाती होय, किरण आप्पा भारतचं नाव आता होय. बघा इथं म्हणतात, याला म्हणतात प्रेम. म्हणजे किरण आप्पाचं नाव छातीवर आणि भारतचं नाव हातावर. आणि जसं बघतोय म्हणजे या क्षेत्रामध्ये बघा चांगली बैलं घडवली, चांगलं इतिहास रचलं. आज सुंदर भारत बघा, कोणाला न मरणारी गाडी, आज त्या गाडीचा इतिहास होऊन राहिला. काय बोलाल? भारत सुंदर जे बोलतात ना, म्हणजे कोणाला बोलत नाही. खरंच आमचा बैल आम्ही बोलतात, जे बोलतात ना विजला बैल भारत, तो विजू शकत नाही. खरं 3 वर्ष खरंच अंध्या रात्र्यामध्ये आम्ही एक नंबर केलेला आहे. एवढा माहिती आहे. 2 वर्षात जे कोरेगाव बोलतात आम्ही 1 नंबर केला ना, ते नाही सांगत कोणी. पण ते पण आपलेच आकाशराव तो आमचाच आहे. पण जे कोरेगावला गेलता ना 8:30 वाजता 1 नंबर भारताने सुंदरनी केलेला आहे. एवढं लक्षात ठेवा. रात्रीचे 8:30 वाजता 8:30 वाजता हे केलं. तुम्ही आता युट्यूबला पण बघा. म्हणजे कुठेतरी म्हणजे प्रत्येक हिंदकेसरी मान मला वाटतं भारतने मिळवलाय. सगळे ते म्हणजे आता बोलतात ना, म्हणजे हिंदकेसरी कोण पण होत आता झालेत आपले बघा, कोण पण हिंदकेसरी होतो. पण तो खरा 3 वर्ष राहिला ना तो, म्हणजे भारत असो मथुर असो,
जसा मथुर राहिला तसा आमचा भारत पण राहिलेला आहे. तो पण तर सप्त हिंदकेसरी म्हणून त्या कमिटीने त्यांना नाव दिलेलं आहे. आणि त्याच्यानंतर आमचा रायना पण त्याच्या पावलावर पाऊल ठेवून भारतची जागा मी चालवतो. तुम्हाला लिहून सांगतो. रायना म्हणजे भारत आमचा आता बंद केला आम्ही, पण त्याच्यानंतर आमची जागा चालवणारा फक्त आमचा रायनाच आहे. आणि मोठ्या मैदानाचा जो विषय असेल ना, तो कधीच म्हणजे किरण आप्पाचं नाव आणि उत्तम दादाचं नाव आणि एकनाथ नानाचं नाव कधी खाली पडून जाणार नाही. रायना हे माझा शब्द आहे. आणि जलवा बघा बिंजोरला खूप चांगलं नाव करतोय. आता जलवाला मी त्या दिवशी खिरकालीच्याच मैदानामध्ये शूट केलेली रील खूप व्हायरल झाली. म्हणजे झोपा काढतोय तो मैदानामध्ये आल्यानंतर, काय बोला? तो बैल एकदम हे आहे, म्हणजे तो घाबरलाय. त्याला काय माणसं सर तो बैल एकदम नरम आहे. तो मला एवढा घाबरतो त्याची कोणाला धरून देत नाही, मारतो फिट, फक्त मलाच धरून देतो. म्हणजे जसं तिकडे वरती गेल्यानंतर रायना काम करतो तसं मुंबईला जलवा पण काम करतोय. तर भारतचा आशीर्वाद आहे म्हणून तो इथं नाव करतो, तो तिकडे नाव करतो. 2 वाघ इथे आहेत, ही 2 वाघ इकडे आहेत. बरोबर. आता आमदारच्या विषयी काय बोलाल? म्हणजे कुठेतरी दावणीला अजून एक चांगला सुपरस्टार घडतोय. सुपरस्टार घडणार. उत्तम शेठच्या दावणीला कधी पण सुपरस्टार नाही, हिरोज जन्माला येईल. उत्तमदा घेतो पण एकच नंबरचा घेतो. तो एकच नंबरचा खेळ खेळतो, कधी पण 0 नंबरचा खेळ खेळत नाही. असं आहे. आता बाकीची मंडळी कुठे गेल्यात गेलेत तिकडे. शर्यती बघायला? आणि तुम्ही आता निघणार का लगेच? हो, मी आता बैल भरून जाईल. आता आणि मला म्हणजे एक सांगतो, जसं मला उत्तमदाचा हात आहे, एकनाथ नानाचा आहे, नितीन दाचा आहे, राख्यादाचा आहे, पिंट्या भाऊचा आहे, तसं मला एक बोलायला गेलो तर माझा एक भाऊ, मी त्याला भाऊ मानतो, योगेश भोईर, आणि माझी बहीण सोनम भोईर, ती आमच्यासाठी लय चांगलीच आहे. आणि ती स्वतः मला बैलगाडी क्षेत्रामध्ये ती मला सांगते जा तू, पण हळूहळू जा. म्हणजे अशी बहीण पाहिजे. मी काही तिला ओळखत पण नाही, पण तिने मला एवढी जीव लावला आहे. ती मला स्वतः बोलते योग्य जा, पण हळूहळू जा. आज तो मोलाचा सहकार्य वाटा असेल ना, म्हणजे मला तो घरी मला विचारतात, पण म्हणजे पहिल्यापासून मला जीव लावणारी माझी म्हणजे सोनम वहिनीची. मैदानाविषयी काय बोलाल? मैदान मस्त झालं. सकाळी लवकर आले, आमची गाडी 12च्या आत पालाली. जसं आपण 3 फेऱ्याची मैदान करायला लवकर जातो, आता तसेच नियम चालू ते झाले. झालं ना. चांगले आहेत ना? दादा चांगला आहे इथून. चालेल. चला, तुम्हाला लवकरच घरी पोचा. आणि कुठेतरी बघा आज उन्हामध्ये जेवढं आपण बैलांना आपल्या वाचवता येईल ना तेवढं चांगलं आहे, कारण उष्णतेचं प्रमाण खूप वाढलं आहे. आणि आता तुम्ही बघत असाल सिकंदर, आज बघा आज बैलगाडा शर्यत क्षेत्रामध्ये एक नामांकित बैल ज्यांनी काल परवा दिवशी आज आपल्यामधून निघून 7 सोडून गेला आहे. काय बोलाल म्हणजे 2 शब्द त्याच्यासाठी? कोणता? सिकंदर सोनूशेठ बोपतरावचा. हो, तो पण बैल चांगला पळणारा होता. ओगलेवाडीचा बैल होता उदयसिंग पाटलाचा, तो पण चांगला पळाला. असं नको व्हायला पाहिजे.